नमस्कार, मी अमोल मोरे. बीज डंकामध्ये आपलं स्वागत करतो. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दावोस दौऱ्यावर जोरदार टीका केली होती. दावोसला जाऊन फोटो काढले जातात, पण महाराष्ट्रात नेमकी गुंतवणूक येते कुठे, असा प्रश्न उपस्थित त्यांनी केला होता. यानंतर आरोप प्रत्यारोप हे सुरू झाले. पण दावोस दौरे म्हणजे केवळ फोटो सेशन अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या विरोधकांना आता उत्तर मिळालं आहे. दावोस 2026 मध्ये महाराष्ट्र सरकारने मोठी गुंतवणूक राज्यात आणली आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही जगभरातील उद्योगपती, गुंतवणूकदार आणि सरकारसाठी आर्थिक दिशा ठरवणारा सर्वात प्रभावी मंच मानला जातो. दावोसमध्ये 2026 साठी महाराष्ट्राने केवळ उपस्थिती लावली नाही, तर थेट बाजी मारली आहे. राज्याच्या शिष्टमंडळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्व केलं. दावोस 2026 मध्ये महाराष्ट्रासाठी झालेले सामंजस्य करार तब्बल 3.5 लाख कोटी रुपयांचे आहे. होय, 3,50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. ही गुंतवणूक कुठे येणार? 1 लाख कोटी हरित ऊर्जा, सौर प्रकल्प, पवन ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्रात, 70,000 कोटी रुपये उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग या उद्योगात, 50,000 कोटी रुपये IT, डेटा सेंटर आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. उर्वरित गुंतवणूक पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक, संरक्षण उत्पादन आणि आधुनिक उद्योगात. ही गुंतवणूक केवळ कागदापुरती नाही. अंदाजे 2.5 लाखाहून अधिक थेट व अप्रत्यक्ष रोजगार यामधून निर्माण होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे ही गुंतवणूक फक्त मुंबई, पुणे यापुरती मर्यादित न राहता विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पोहोचणार आहे. म्हणजेच ज्या भागावर वर्षानुवर्ष दुर्लक्ष झाल्याचा आरोप विरोधक करत होते, याच भागात आता उद्योग येणार आहेत. दावोस मंचावर फडणवीस यांनी गुंतवणूकदारांना स्पष्ट शब्दात सांगितले, महाराष्ट्र म्हणजे स्थिर सरकार, जलद निर्णय, एक खिडकी योजना, सुरक्षित गुंतवणुकीचं वातावरण. हे केवळ भाषण नव्हतं, तर जागतिक कंपन्यांनी केलेल्या करारामधून त्या विश्वासावर शिक्कामोर्तब झालं. विरोधकांनी दावोस दौऱ्याला फोटो सेशन ठरवण्याचा प्रयत्न केला. पण प्रश्न असा आहे, फोटो सेशनमधून 3.5 लाख कोटी रुपयांचे करार होतात का? जर हेच फोटो सेशन असेल, तर महाराष्ट्राला अशा फोटो सेशनची गरजच आहे. आज दावोसमध्ये 2026 कडे पाहिलं तर टीका मागे पडते आणि आकड्यांचं वास्तव्य पुढे येतं. खरी कसोटी आता सुरू होते. हे करार किती वेगाने प्रत्यक्षात उतरतात, प्रकल्प जमिनीवर किती लवकर दिसतात आणि रोजगार निर्मिती किती प्रभावी ठरते, यावर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे दावोस परिषदेला अजून काही दिवस शिल्लक आहे. यामुळे या काळात फडणवीस महाराष्ट्रासाठी आणखी किती गुंतवणूक आणतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. टीका होईल, प्रश्न पडतील, पण उत्तर जर आकड्यात असेल तर त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. दावोस 2026ने महाराष्ट्राला जागतिक गुंतवणुकीच्या रेसमध्ये फ्रंट फूटवर उभं केलं आहे. आणि हेच मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाचं सर्वात मोठं उत्तर आहे. आपल्याला ही बातमी कशी वाटली हे आम्हाला आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचे चॅनल लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद.